हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी सकाळी बघा असं शर्टला बटणं लावायला काय घेऊन बसले ना, तर नक्कीच सांगणार आहे पुढं. तर सकाळी सकाळी स्वयंपाक बनवायच्या अगोदर बघा ह्यांच्या शर्टला बटणं बसवायची राहिली होती. तर एक 4 ते 5 दिवस झालं ना, हे दररोजच मला सांगत होते, पण माझ्या काही लक्षात अजिबात. सकाळी सकाळी बघा इकडं कसं आंघोळ केल्यावर ना, चहा पिऊन झाल्यानंतर बघा इकडं सकाळी सकाळी असं सीताफळ खायचं चाललंय. कशी पंगत पडली बोला की. हे बघा माऊली बाळला सगळ्यांना सीताफळ खायला बोलवतं. या तुम्ही पण सगळे सीताफळ खायला. अक्षताने बघा आत्ताच आंघोळ केली आणि चहा वगैरे काय पित नाही अक्षता. तर चाललंय असं छान असं मग मस्त सीताफळ पिकलेत ना, तर खायचं चाललंय आहे ना. माऊली बाळ बघा आता शाळेत जाणार आहे ना माऊली. इकडे बघ ना, माऊलीची बघा कशी गडबड चालली सीताफळ खायची. माऊलीला खरंच आमच्या लय सीताफळ आवडते आहे ना बाळा. सकाळचे घरची कामं कपडे वगैरे धुवून घेतली. इकडं असं सकाळी सकाळी ऊन पडलंय आणि आज बऱ्याच दिवसातून ना आज मला गवताला जायचंय. तर चला अजून काय कपडे वगैरे घर आवरायचं आहे. तर बघा पोरं शाळेत गेल्याशिवाय नाही, अक्षता माऊली शाळेत गेल्याशिवाय ना घर काय आवरता येत नाही. एवढ्या उशिरा 11:15 वाजे कशाला आलाय घर तुम्ही? हा अरे देवा, बघू इकडे बघ. का तुला काय झालं बूट घालून झाला सकाळीच? हा पाऊस आला सकाळी. दुसरं आहेत की अजून कपाटाखाली? होय. आणि माऊलीने पण तसंच केलंय, सकाळी चप्पल घालून गेलेला आणि बूट काय घातलीच नाही. घातलं नव्हतं बूट. सॉक्स कुठे आहेत की तो तिथे धुतले सगळे सॉक्स. काल रविवार होता ना, काल सोमवार होता तर शिल्लक सॉक्स आहेत ह्यांना, सॉक्स आणि बूट्स पण शिल्लक आहेत. तर धुतलं होतं तरी माऊलीनं ना आज घातलंच नाही. ती पण घाल माऊली. आणि बघा माऊलीचे पप्पा पण आलेत आज जेवायला, लवकर गेले होते ना. आणि असं ऊन पडलंय ना कडाक्याचं. बघा आलो एकदाच घरी गवत घेऊन. असं घरी येतोय का नाही ना तर तसं पावसाचा शितोडा. बघा पाऊस आलेला आहे, थोडासा पाऊस आलेला आहे. आणि इकडं बघा आपल्या शेळीसाठी आणि पिल्लासाठी ना असं गवत आणलेलं आहे. भरपूर लांबनं गवत आणलेलं आहे. बापरे, अक्षरशः ना 2 किलोमीटर अंतरावरून ना गवत आणलेलं आहे एवढंच. तर ना पार्सल आले बघा. ह्यांनी काय पार्सल मागवलंय ना काय माहीत नाही मला. तर थोड्या वेळाने नक्कीच ना मी ओपन करून दाखवते परत. काय माहीत नाही, बघू काय पार्सल आहे ते. तर बघा आता घरपोच झाले आणि मी घेतलं तर घरी कोणच नाही ना, तर मी घेतलं. ह्यांचा फोन आला होता मला एक पार्सल आलं आहे म्हणून. तर बघू परत मी तुम्हाला दाखवते. हे बघा मगाशी जे पार्सल आलतं ना त्याच्यामध्ये आहे परफ्यूम. तर असं हे परफ्यूम मागवले बघा ह्यांनी. आणि मला ना कामामुळं ओपन करता झालं नाही, आलंच नाही, तर वेळच नाही भेटला. तर ह्यांनी बघा केलं एकदाच ओपन. तर खूप छान असं क्वालिटी पण आहे बघा त्या परफ्यूमचे. तर प्रत्येक वेळेस बघा परफ्यूम घ्यायचं म्हणले तर असंच मिशोवरनंच ते ऑर्डर करते, तर खूप छान भेटते. आणि काय मला माहीतच नव्हतं काय मागवले त्यांनी. तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार होते आणि ओपन करणार होती, पण ते त्यांनीच केलं, मला काही वेळ भेटला नव्हता म्हणून. तर खूप छान असं वाटलं बघा. मस्त परफ्यूम जसं ऑर्डर केली ना तसंच भेटलं आहे आणि क्वालिटी पण खूप छान असे. गवत वगैरे घेऊन आल्यानंतर बघा परत मिशनीवर बसावं लागलं आणि सगळी कामं वगैरे आवरून घेतली परत नंतरनं गवतावरून आल्यानंतर. आणि बघा एका ताईंचं असं म्हणणं होतं की तुम्हाला शेती वगैरे नाही का. तर
ताई आम्हाला शेती वगैरे काही सुद्धा नाही. तर शेती असेल ना तर आम्ही नक्कीच जाऊन आणलं असतं आमच्या शेतातनं. तर आम्हाला काही शेती नाही बघा. अक्षरशः आम्हाला 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जावं लागतं गवतासाठी आणि खूपच लांबनं गवत आणावं लागतं. तर बघा असं मिशनीवर बसले होते ना, सगळी कामं वगैरे आवरतात जाऊबाई आणि नणंदबाई आल्या होत्या. तर बघा खूप छान असं स्तुती करत होत्या माझी आणि खूप हसवलं. तर खूप छान असं आमचं नातं आहे बघा. शिवाय त्या चुलत का असेना पण असं काही नाही. तर खूप काही गोष्टी आम्ही एकामेकींना शेअर करत असतो आणि खूप काही आमचं चालतं. मग असं खूप छान गप्पा वगैरे झाल्या आणि माझं चाललं होतं मिशनीवरती ब्लाऊज शिवायचं आणि जाऊबाई पण आल्या होत्या आणि नणंदबाई पण आल्या होत्या आणि भाचीबाई पण आल्या होत्या आणि आमच्या नणंदबाई बघा, सख्या नणंदबाई का व्हिडिओमध्ये येत नाहीत, त्यांना आवडत नाही. तर हे बघा, ह्या आमच्या नणंदबाई त्या सख्या चुलत का असेना तर अगदी खूप छान आमचं नातं आहे आणि खूप बऱ्याच काही गोष्टी आम्ही एकमेकींना शेअर करत असतो आणि प्रत्येक वेळेस बघा ज्यावेळेस मी बोलून आहे त्यावेळेस नक्कीच माझ्या मदतीला येतात. जे काही बी काम असो ना नक्कीच मला मदतीला येतात आणि खूप छान असं जमतं आमचं नातं आहे. तर असं मी शब्दात तर सांगू शकत नाही. तर आल्या होत्या बघा असं गप्पा पण चालल्या होत्या आमच्या आणि बघा परत त्या मावशी पण आल्या होत्या दळायला. तर त्या पण बसल्या गप्पा मारत आणि बघा परवा दिवशी ना बाजारात ह्यांनी कोथिंबीर, मेथीची भाजी असं काही आणलं होतं ना, माळवं. तर ते फ्रीजमध्ये तसंच राहिलं होतं. मग म्हणलं चला आता गिरण चालू केली आणि म्हणलं चला निवडून घेऊया आणि बघा पावसाची असं रिमझिम, रिमझिम चालू होती. त्या मावशीने बघा मला असं बसून, बसून ना भाजी, कोथिंबीर निवडायला मदत केली आणि झाले एकदाची दळणं दळून. आता राहिले फक्त एक तर पाव